आज तुम्ही ओवीसाठी आलात, उद्या दुसऱ्या कोणत्या कारणाने आल, पण मी तुमच्या घरी अजिबात जाणार नाही। त्या तिलोत्तमा भेंडळेच्या घरी मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही। मला वाटलं होतं तू समजून घेशील। तुला पण मुलगा आहे आणि आपल्या पोराला अशा अवस्थेत बघितल्यावर आपली काय अवस्था होते याची जाणीव तुला नक्कीच असेल ना सावली। मी स्वतःसाठी नाही आलो अगं, माझ्या मुलीसाठी आलो। तापाच्या ग्लानीत फक्त तुझं नाव घेते सावली, एकदा चल माझ्यासोबत। नाही सारंग, आपले मार्ग आता वेगळे झालेत, त्यामुळे मी तुमच्या घरी अजिबात येणार नाहीये। आता मला मुलांचा क्लास घ्यायचा आहे, तुम्ही निघू शकता। पण अभि, तुझी आई माझ्या बाबासोबत मला भेटायला येईल का? मला खूप भीती वाटते रे। बाबा परत एकटाच आला तर? तो एकटा नाही परत येणार म्हणतो मी। माझी आई खूप चांगली असते। जरी त्या दोघांचं मागचं खूप मोठं भांडण झालं असेल तरी ते विसरून तुझे बाबा माझ्या आईला एवढ्या प्रेमाने बोलवायला आले असतील तर माझ्या आईला त्यांच्या सोबत जावाच लागतं म्हणतो मी। खरंच येईल ना रे तुझी आई मला भेटायला? आई नक्की येत असते बघ तुझ्याकडे। वा सावली वा, वाटलं नव्हतं ग एवढी स्वार्थी असशील तू। ती ओवी बिचारी कालपासून आजारी आहे, तापाच्या ग्लानीत फक्त तुझं नाव घेते, तरी तू सारंग सोबत जायला नकार दिलास। तरी अबीर काल रात्रीपासून तुला म्हणत होता की ओवीला फोन करूया, तिला बरं वाटत नाहीये। त्या लहान मुलांना पण त्या ओवीची जाण आहे ग, पण तू का? तर ती सारंगची मुलगी आहे आणि तुमच्या दोघांचे वाद आहेत म्हणून त्या सारंगचा राग तू त्या निष्पाप जीवावर काढतेस। दगडाचं काळीच केलंस का ग तू? हा सावली, ऐक माझं, असं वागून नाही चालणार। ओवीला त्या आजारपणातून तूच बाहेर काढू शकतेस। तुला ओवीला भेटायला जावंच लागेल। तिला जर काय झालं तर स्वतःला माफ करू शकशील? थांबा, मी येते। तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी। तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी।
सारंग इथून निघाला खरा, पण तो आता नक्की गुरुकुलात गेला असेल का? सावली त्याला समोर बघून काय बोलली असेल? सारंगने जेव्हा तिला ओवीच्या आजारपणाबद्दल सांगितलं असेल तेव्हा तिचं मन विरघळलं असेल. सारंगच्या विनंतीला मान देऊन त्याच्यासोबत जायला तयार झाले असेल का? देव जाणे. इथे बसून विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा गुरुकुलात फोन करून चौकशीच केलेली बरी. काका. नमस्ते काका, बोला की. व्यंकटेशजी, मला एवढंच विचारायचं होतं, सारंग आला होता का गुरुकुलात? हो काका, सारंग आला होता बघा. हे काय आत्ता इतक्यातच गेला असतो. अच्छा, गेला का? बरं, मग सावली कुठे आहे? म्हणजे त्यांची भेट झाली का? काका, भेट तर झाली असती बघा. सावली पण त्याच्यासोबत आत्ताच गाडीत बसून निघून गेली असती. काय सांगताय? हो ना काका, मला तर या दोघांची काही भानगड कळतच नाही बघा. सारंग त्या दिवशी घरी आला होता तेव्हा सावली इतक्या तावाने बोलली त्याला, जशी काय त्याचा चेहरा बघायची तिची इच्छाच नव्हती. आज पण सारंग आला तेव्हा ती त्याच्याशी खूप काही भांडली, पण जाताना त्याच्यासोबत गाडीत बसून गेली बघा. नेमकं काय चाललंय या दोघांमध्ये ना, मला कळतच नसते बघा. व्यंकटेशजी, तुम्ही त्या दोघांना नाही ओळखत. त्या दोघांचं जे नातं आहे ना, ते कधीही न तुटणार आहे. कोणत्या नात्याबद्दल बोलताय काका तुम्ही? जे जगासमोर आता काही उरलंच नाही त्या नात्याबद्दल? अहो, जगाला फक्त वरवरचं भांडण दिसतं, पण ते एकमेकांशी कितीही भांडले, एकमेकांवर कितीही रागवले, तरी त्यांचं प्रेम, ते प्रेम जिवंत आहे. आणि जिथे निखळ प्रेम असतं ना, तिथेच हक्क आणि राग असतो, नाही का? आज इतक्या वर्षानंतर सावली पुन्हा तिच्या हक्काच्या घरी निघाली. विठ्ठला, माझ्या पोरीचे सुखाचे दिवस परत येऊ दे रे. फक्त एकच भीती वाटते, तिकडे घरात तिलोत्तमा आणि राजकुमार नसावेत म्हणजे झालं. नाही तर सावली तिथे गेल्यानंतर ते दोघं पुन्हा एकदा नवीन वाद उरकून काढते. खूप सोचलंय. माझ्या मुलीने गेली 8 वर्ष. आता त्यांच्यातले सगळे गैरसमज मिटवून टाक आणि सारंग आणि सावलीला पुन्हा एकत्र कायमचं घेऊन ये, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. देवा, बारीक लक्ष ठेवा.